गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिशमध्ये कसं बोलावं हे मी आपणास शिकवत आहे. तर यासाठी मी तुम्हाला छोटे छोटे सेंटेन्स देत आहे. त्या सेंटेन्सची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करायची आहे. तर आपण आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूया की वाक्याची रचना कशी असते, वाक्य हे कसे बनवले जातात. तर वाक्य बनवत असताना काय असतं, कर्ता, क्रियापद आणि कर्म हे 3 भाग महत्त्वाचे असतात. त्याचबरोबर ते वाक्य कोणत्या काळामध्ये आहे याचेसुद्धा आपण विचार केला जातो. आय थिंक, आय थिंक. थिंक म्हणजे काय, आता थिंक म्हणजे विचार करणे. आय थिंक म्हणजे मी विचार करतो. मी विचार करतो. मी विचार करतो किंवा मला वाटते. किंवा मला वाटते. हे काय, हे सिंपल प्रेझेंट टेन्समधलं वाक्य आहे. आय थॉट, दुसरं आय थॉट. हे थॉट, तर हा काय V1 V1 म्हणजेच वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि हा थॉट, थिंक, थॉट. मला वाटते, मला वाटले. हे काय होईल, मला वाटले. आय विल थिंक, आय विल थिंक. आय विल थिंक. आय विल थिंक, मी विचार करेल. मी विचार करेल. मी विचार करेल. आता या वाक्यामध्ये आपण आय हा कर्ता वापरला, विल हे भविष्यकाळी सहाय्यकारी क्रियापद वापरलं आणि थिंक, थिंक हे मेन वर्ब आहे. आय विल थिंक, मी विचार करेल, हे कोणतं आहे, हे भविष्यकाळामधलं वाक्य आहे. अशा पद्धतीने आपण काय करू, आता दुसरं एक क्रियापद घेऊ. आता क्रियापद घेऊ आपण से. से म्हणजे म्हणा, से से म्हणजे म्हणतो. आय से, आय से, मी म्हणतो. मी म्हणतो. आता या सेचं दुसरं रूप कोणतं आहे बघा, सेचं सेड. सेड, मी म्हणालो. मी म्हणालो. आणि आता याच्यातलंच भूतकाळी काय होईल, तर त्यासाठी आपल्याला सहाय्यकारी क्रियापद विल वापरला. आय विल, आय विल. आय विल से, आय विल से. मी म्हणेल. मी म्हणेन. नंबर 7 मेक. आता मेक क्रियापद को, मेक म्हणजे बनविणे. आय मेक, आय मेक, मी बनवतो. मी बनवतो. मी बनवितो. आय मेड, मी बनविले. मी बनविले. नंबर 9 आय विल मेड, मी बनविल. आय विल मेड, मी बनविल. तर आपण कर्ता, क्रियापद आणि कर्म या पद्धतीने आपण वाक्याची रचना करून एकापेक्षा जास्त वाक्य आपण बनवू शकतो. आता आपण दुसरं क्रियापद घेऊ. आता आपण क्रियापद घेऊ बाय.
BUY, बाय म्हणजे विकत घेणे. बाय म्हणजे विकत घेणे. आय बाय. आय बाय म्हणजे मी खरेदी करतो. मी खरेदी करतो. मी खरेदी करतो. याचं बाय, बाउट, याचं दुसरं रूप बाउट, BOUGHT. बाउट म्हणजे खरेदी केले किंवा मी विकत घेतले. मी विकत घेतले. आता भविष्यकाळी याच्यातलं काय होईल मग? आय विल बाय. मी खरेदी करेन. मी खरेदी करेन. करेन. आय थिंक, मी विचार करतो. आय थॉट, मला वाटले. आय विल थिंक, मी विचार करेन. आय से, मी म्हणतो. आय सेड, मी म्हणालो. आय विल से, मी म्हणेल. आय मेक, मी बनवितो. आय मेड, मी बनविले. आय विल मेड, मी बनविल. आय बाय, मी खरेदी करतो. आय बाउट, मी विकत घेतले. आय विल बाय, मी खरेदी करेन. या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा. या पद्धतीनं वाक्यरचना तयार करा की प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स या तिन्ही टेन्समधले आपण एका क्रियापदापासून वाक्य अनेक बनवू शकतो. वेगवेगळे कर्ते वापरून, वेगवेगळे क्रियापदं वापरून आणि वेगवेगळे कर्म वापरून आपण हे वाक्य बनवू शकतो. तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? थँक्स फॉर वॉचिंग.